शहरात एमडी ड्रग्सचा वापर आणि विक्री मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची गंभीर माहिती शाहूपुरी पोलिसांच्या तपासातून समोर आली। गोव्यातून हे ड्रग्स मागवून स्थानिक विक्रेते उच्च किमतीत याची विक्री करतात। स्वतःच्या नशेसाठी एकदा ड्रग्सची चटक लागल्यानंतर हे तरुण आर्थिक फायद्यासाठी याची विक्री करत आहेत। या ड्रग्स रॅकेटच्या कारवायामुळे अनेक तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकले आहेत, ज्यामुळे शहरातील पोलिसांच्या समोर ही टोळी रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय। शाहूपुरी पोलिसांनी अलीकडेच एमडी ड्रग्सची विक्री करणाऱ्या 3 तरुणांना अटक केली आहे। या चौकशी दरम्यान काही महत्त्वाचे खुलासे झालेत। या तरुणांनी स्टेशन रोड परिसरात गेल्या 6 महिन्यापासून गोव्यातील तस्कराकडून एमडी ड्रग्स मागवून शहरात वितरित करण्याचं काम सुरू केलंय। सुरुवातीला त्यांनी स्वतःच्या वापरासाठी ड्रग्स मागवले, पण नंतर पैशासाठी त्यांनी ही विक्री व्यवस्थित नेटवर्कच्या माध्यमातून सुरू केली। या टोळीने ड्रग्समध्ये भेसळ करण्याचा फंडा वापरून ते ग्राहकांना विक्री करत आहेत। साधारणतः प्रति ग्रॅम 2000 रुपयाला मिळणाऱ्या शुद्ध एमडी ड्रग्समध्ये 1 ते 1.5 ग्रॅम टेस्टिंग पावडर मिसळून त्याला प्रति ग्रॅम 3 ते 4000 रुपये किमतीत विकले जात होतं। या फसवणुकीमुळे ड्रग्सची गुणवत्ता खराब होत असून त्याचे गंभीर आरोग्य परिणाम भोगावे लागत आहेत। या नेटवर्कमुळे शहरातील अनेक तरुणांना व्यसनाचं व्यसन लागलंय, जे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आणत आहेत। पोलिसांकडून या विक्री रॅकेटचा पूर्णतः बंदोबस्त करणं हे आव्हान आहे। दर महिन्याला लाखोची कमाई करणाऱ्या या टोळीला गजाआड करण्यासाठी पोलिसांना कठोर उपाययोजना करावी लागणार आहे। एकंदरीत शहरातील एमडी ड्रग्सच्या विक्रीचं जाळं आणि तरुणांच्यावर यामुळे होणारा परिणाम हा गंभीर मुद्दा बनला आहे। पोलिसांनी या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत। तरुणांनी आपल्या आरोग्याचं महत्त्व लक्षात घेत नशेपासून दूर राहावं, ही काळाची गरज आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी तारा न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।